आपल्याकडं येणारा पैसा हा नेहमी चांगल्या मार्गानं, सन्मार्गानं, चांगलं काम करून मिळवलेला असावा असं जुने जाणते सांगतात. कष्टानं, प्रामाणिकपणानं, कुणालाही न दुखावता, त्याचे शाप तळतळाट न घेता मिळवलेला पैसा हाच आपल्या खऱ्या अर्थानं आनंदाला, सुखाला, प्रगतीला कारणीभूत ठरतो. आणि तो पैसा किंवा त्याच्या साहाय्यानं घेतलेले उपभोग अंगी लागतात, आपल्याला सुखसमृद्धी, संपन्नता, प्रसन्नता देतात, हे जुन्या जाणकारांचं मत. म्हणून मग आपली जी काही कमाई आहे ती कमी असली तरी चालेल, मात्र ती सन्मार्गानं, कुणालाही न दुखवता, कुणाचे तळतळाट, शिव्याशाप न घेता मिळवलेली असावी असं मानलं जातं. आणि नेमका हाच संदेश 1976 साली प्रदर्शित झालेल्या चोरीचा मामला या एका सर्वांग सुंदर अशा निर्माते राम कदम, आपले संगीतकार रामभाऊ कदम यांची ही निर्मिती आणि त्याचबरोबर त्यांचे सहनिर्माते होते यासीन फत्तेलाल यांच्या या चित्रपटामधून हा संदेश स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे. प्रचंड अशी एक चांगली हवा या चित्रपटानं त्यावेळी 1976 साली निर्माण केलेली होती. लोकांना अतिशय हा चित्रपट आवडून गेला होता. साध्या भोळ्या पद्धतीनं मांडणी केलेला, कुठलाही नाटकीपणा, अवाजवी थाट नसलेला हा चित्रपट एक छान असा संदेश सर्वांसमोर मांडून गेला. या चित्रपटाचं, या चित्रपटातल्या सर्वच अभिनेत्यांचं, खास करून निळूभाऊंनी जो नायक साकारला चंदर नावाचा या चित्रपटामध्ये, त्याचं प्रचंड कौतुक झालं आणि पुरस्कारही मिळाले. महाराष्ट्र राज्य शासनाचा चित्रपटाला, त्याचप्रमाणे निळूभाऊंनाही पुरस्कार मिळाला. निळूभाऊ म्हणजेच निळू फुले यांनी आपण कसे अष्टपैलू अभिनेते आहोत, एका बाजूला बेरकी पुढारी राजकारणी जसा आपण रंगवला, तसंच विनोदी नायक दीड शहाणेसारख्या चित्रपटांमधून किंवा हऱ्यानाऱ्या जिंदाबादसारख्या चित्रपटांमधून आपल्याला बघायला मिळाला. त्याचप्रमाणे हीच खरी दौलतसारख्या चित्रपटातून त्यांच्या चरित्र भूमिकाही सर्वांग सुंदर अशा बघायला मिळाल्या. आणि चोरीचा मामलासारख्या चित्रपटातला एक साधा भोळा गरीब असा, मात्र नंतर पैशाच्या हव्यासानं बिघडत गेलेला एक तरुण निळूभाऊंनी कमालीच्या ताकदीनं साकारला. त्याला ते सुरुवातीचं अतिशय साधं भोळं त्याचं आनंदात जगणं, आपल्या आईसह, प्रेयसीसह सहजपणाचं, कष्टाचं जगणं, त्यानंतर अचानक दिसलेला खजिना, त्यातून पडलेला मोह, त्या मोहामध्ये त्याची झालेली लालची अधाशी अशी ओढ, आणि त्यातून मग त्याचा सुरू झालेला रंगेलपणा, तो पैसा मिळवणं, बिघडत जाणं, नंतर पश्चाताप, दग्न भावना, अशा सर्व रंगछटा अभिनयाच्या निळूभाऊंनी कमालीच्या ताकदीनं या चित्रपटामध्ये मांडल्यात. निळूभाऊंना तितक्याच समर्थपणे त्यांच्या आईच्या भूमिकेमध्ये असलेल्या ललिता पवार यांनीही साथ दिलेली आहे. आपल्या काबाड कष्ट करून जगणाऱ्या मुलाला अतिशय मायेनं, आपुलकीनं वाढवणाऱ्या आणि त्याचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी तळमळणाऱ्या, त्याचप्रमाणे नंतर जेव्हा आपल्या मुलाला खजिना सापडला आहे तो लपवण्यासाठीची त्यांची धडपड, त्यातून मुलाला होणाऱ्या मनस्तापामुळं जीवाची होणारी घालमेल, हे सर्व ललिता पवार यांनीही अतिशय ताकदीनं दाखवलं आहे. उषा चव्हाण यांनी चंदरची म्हणजेच निळूभाऊंची प्रेयसी, जी यांच्या विरुद्ध स्वभावाची, तिला आकर्षण नाही आहे अशा पैशाचं, आहे या गरिबीमध्ये गोडी गुलाबीनं, आनंदात, सुखानं संसार करावा, चंदरशी लग्न करावं आणि छान जगावं, एवढंच तिचं माफक स्वप्न आहे. आणि जेव्हा चंदरचा काळा चोरीचा मामला तिला कळतो, तेव्हाही ती चंदरला या सगळ्यातून मुक्त होण्याचा कसा सल्ला देते, हे उषा चव्हाणांनी अतिशय छान रीतीनं साकारलेलं आहे. राघवेंद्र कडकोळ यांनी स्मगलर किंवा सोन्याच्या चिपा वगैरे वगैरे असा चोरीचा सगळा माल इकडून तिकडं नेणाऱ्या, ट्रान्सफर करणाऱ्या सेठजीचा रोल किंवा भूमिका
छान पद्धतीनं तेवढीच आटोपशीर भूमिका आहे ही, पण त्यांनी छान अशी ती साकारलेली आहे आणि त्यांना तो सेठजी अगदी जुळून आलेला आहे. आता राहिली गोष्ट ती यशवंत दत्त या निळूभाऊंप्रमाणेच अफलातून अष्टपैलू असलेल्या अभिनेत्याची. त्यांनी यामध्ये एक तसा कमी लांबीचा हा रोल आहे, पण महत्त्वपूर्ण आहे. एक गुरखा किंवा पहारेकरी जो राघवेंद्र कडकोळ या स्मगलरच्या बंगल्याच्या पहाऱ्यावर आहे आणि निळूभाऊंना जो या स्मगलरचा म्हणजेच राघवेंद्र कडकोळ यांचा खजिना दाखवतो तो साकारलेला आहे. अतिशय झकास पद्धतीनं गुरखा पद्धतीचं बोलणं, ते ट्युनिंग, त्याचप्रमाणे मालकानं अपमान केल्यानंतरची मनस्थिती असेल किंवा चंदरला खजिना दाखवतानाचं नाटक असेल, या सर्व प्रसंगामध्ये त्यांनी छान अशी आपली अभिनयाची छाप सोडलेली आहे. सरला येवलेकर यांनी एका नर्तकीची किंवा तमाशा कलावंताची भूमिका साकारलेली आहे, जी चंदरला म्हणजे निळूभाऊंना आपल्या जाळ्यात पैशासाठी ओढते आणि नंतर तिचं खरं स्वरूप चंदरसमोर उघड होतं अशी साकारलेली आहे. कामिनी भाटियासुद्धा एक दोन लावण्यांमध्ये दिसून जातात. चित्रपटामध्ये काही छान लावण्या आहेत ज्या जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आहेत. गोपाळ राजूरकर यांनीसुद्धा यातल्या काही लावण्या लिहिलेल्या आहेत आणि संगीत अर्थातच दिलेलं आहे निर्माते असलेले राम कदम यांनी. दिनकर इनामदार, जयमाला, अशोक पहलवान, विलास रखटे, मास्टर अबू हे कलाकारही अधूनमधून आपल्याला दर्शन देऊन जातात. आता थोडक्यात आपण या चोरीचा मामला चित्रपटाचं कथानक बघूयात. चंदर म्हणजे निळू फुले हा हातगाडीवरती हमाली करणारा एक साधा भोळा कष्टकरी तरुण आहे. त्याची आई त्याला छानपैकी भावविश्व त्याचं जपत या गरिबीतसुद्धा आनंदात जगवते, त्याच्यावर प्रेम करते आणि उषा चव्हाण ही त्याच्या शेजारीच राहणारी तरुणी चंदरवर प्रेम करते आणि चंदरशी तिला लग्न करायचं आहे. एक दिवस रात्रीचा तमाशा बघून परतणाऱ्या चंदरची गाठ राघवेंद्र कडकोळ या स्मगलरशी पडते. त्याची गाडी बंद पडलेली आहे आणि त्याचा स्मगलिंगचा माल गाडीत आहे. आता तो स्मगलिंगचा माल आपल्या गाडीवर टाकून निळूभाऊ म्हणजे चंदर त्या स्मगलरच्या म्हणजे राघवेंद्र कडकोळ यांच्या बंगल्यावरती आणून पोहोचवतात. तिथं तिथला गुरखा यशवंत दत्त याचीही त्याची भेट होते आणि इथं काहीतरी काळंभेर शिजतंय, काहीतरी घडतंय हे चंदरच्या लक्षात येतं आणि लपून तो ते सगळं बघतो. तिथल्या तळघरामध्ये ठेवला जाणारा स्मगलिंगचा माल वगैरे त्याला समजतं आणि मग नंतर एकदा परत येऊन तो त्या गुरख्याशी मैत्री वाढवतो. गुरख्याला आपल्या पट्टीत घेतो, त्याला दारू वगैरे पाजून आणि त्याच्याशी संगनमत करून त्या स्मगलिंगच्या सोन्यावर हात मारतो. आता इतकं मोठं चोरीचा मामला असलेलं घबाड हाती लागल्यानंतर त्या घरातला आनंद नष्ट होतो. ते सगळं लपवायच्या नादातच त्यांची दिवसरात्र संपायला लागते. भरपूर पैसा आलेला खजिना सापडलेला चंदर आता दुहेरी जगणं जगायला सुरुवात करतो. म्हणजे दिवसा तो आपण कष्टकरी हातगाडीवाला असल्याचं भासवतो आणि रात्र झाल्यानंतर अगदी एखाद्या संस्थानिकाच्या थाटात रुबाबात बायका नाचगाणी यामध्ये आपला वेळ घालवतो. यातल्या एका नर्तकीच्या म्हणजे सरला येवलेकरच्या तो अतिशय नादी लागतो, तिच्यावरती पैसा उधळतो. मात्र तिचं खरं स्वरूप हे नंतर त्याच्या लक्षात येतं. तिथं त्याचा मानभंग होतो. त्याच्या लक्षात येतं की या पापाच्या पैशानं जे जे काही वाट्याला येतं आहे ते सगळं त्रासदायक आहे, अपमानजनक आहे, मानहानिकारक आहे. आपला सगळा आनंद सुख या चोरीच्या मामल्याच्या पैशानं हिरावून घेतलेला आहे. आपण आता आनंदात पूर्वीसारखं जगू शकत नाही आहे. चांगली माणसं आपल्यापासून दरावायला लागलीत आणि वाईट लुबाडणारी लुटणारी कृतज्ञ माणसं आपल्याजवळ यायला लागली आहेत आणि यातून त्याला पश्चाताप व्हायला लागतो. त्यातच एक दिवस हर्षवायूनं त्याच्या आईचा बळी जातो. ती गेल्यानंतर तर चंदरला आभाळ आपल्यावरती कोसळल्यासारखं वाटतं. शेवटी तो ही सगळी हतबलता आपली प्रेयसी
उषा चव्हाण समोर मांडतो आणि ती त्याला रास्त सल्ला देते, तो म्हणजे हे सगळं पोलिसांसमोर कबूल करण्याचा आणि या सगळ्या पापातून मुक्त होण्याचा. चंदर शेवटी तसंच करतो आणि या चोरीच्या मामल्यातून स्वतःचा गुंतलेला आत्मा, तडफडणारा आत्मा मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे होते चोरीचा मामला या 1976 सालच्या एका सर्वांग सुंदर चित्रपटाबद्दल 4 शब्द. यूट्यूबवरती हा चित्रपट उपलब्ध आहे, तुम्ही अवश्य पहा आणि तुमचं मत मांडा. त्याचप्रमाणे तुम्हालाही असे काही काळ्या पांढऱ्या दिवसातले सुंदर असे मार्मिक चित्रपट आठवत असतील तर त्याबद्दलही सांगा. पुन्हा भेटूच आपण आणखीन एखाद्या छान अशा मराठी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत राम राम.